नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश गवळी धाराशिव उद्योजक चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मी मागच्या 5 दिवसापासून व्हिडिओ टाकू शकलो नाही, कारण मी जात आहे धाराशिव रेल्वे स्टेशनवरून आता सांगलीला। ही ट्रेन आहे परळी सांगली। तर या ट्रेनमधून मी सांगलीला जात आहे। खानापूर विटा तालुक्यामध्ये एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्प वॉटर संस्थेच्या माध्यमातून तिथल्या शेतकऱ्यांना कुक्कुटपालनाचं प्रशिक्षण देण्यासाठी तिथं स्ट्रक्चर ठरलेलं आहे। 5 गावांमध्ये घोटी खुर्द, घोटी बुद्रुक, धोंडगेवाडी, पोसेवाडी आणि रेणावी। तर ह्या 5 गावांमध्ये दररोज या ठिकाणी प्रशिक्षण मी देणार आहे। तर आज मी खानापूर तालुक्यामध्ये आलेलो आहे। तर इथं मला पश्चिम महाराष्ट्राची ओळख म्हणजे बैलगाडा शर्यत, या ठिकाणी मी ह्या मैदानामध्ये आलेलो आहे। तर बैलगाडा शर्यत एक पश्चिम महाराष्ट्रातली एक शान आहे। तर ही कशा पद्धतीने मी आज आयुष्यात पहिल्यांदाच या ठिकाणी पाहत आहे। या मैदानामध्ये तुम्हाला पण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर बघा मित्रांनो, आज मला पण या ठिकाणी एक नवीन गोष्ट समजली की आत्तापर्यंत मी दुग्ध व्यवसाय, बंदिस्त शेळीपालन, कुक्कुटपालन, सेंद्रिय शेती या विषयाबद्दल या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 35 जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण देण्याचं काम केलेलं आहे। तर आज या ठिकाणी एक नवीन गोष्ट मला पण शिकायला भेटली की बैलगाडा शर्यतीसाठी आपण आपल्या खोंडाला कशा पद्धतीनं तयार करायचं। तर या ठिकाणी तुम्ही ऐकलेले असेल की महाराष्ट्रातला बकासूर हा बैल 1 नंबरमध्ये महाराष्ट्र केसरी म्हणून या ठिकाणी नावाजलेला आहे। त्याची पण या ठिकाणी तुम्हाला मी व्हिडिओ टाकत आहे। तर या ठिकाणी प्रशिक्षणाला सुरुवात करण्याच्या अगोदर इथं प्रार्थना चालू होत आहे। नमस्कार। अंड्याचं पिल्लू निघाले ओलं असतं पिल्लू, आता पिल्लू वाळवायचं म्हणजे ऊब देते कोंबडी, काय करते पंखातून ऊब त्या पक्ष्यांना देत असतात। आता पंखातून ऊब दिली वाढतो, पण त्या पक्ष्यांना काय केलं पाहिजे, आपण कृत्रिमरित्या उष्णता तयार केली पाहिजे, हीट तयार केली पाहिजे। या प्रार्थनेनंतर माझं प्रशिक्षण सुरू होईल। लावायची ती इस्त्रीसाठी गरम होते आणि गरम झाल्यानंतर तो पक्षी पकडायचा आणि त्या पक्षाची चोच फक्त त्या मशीनला चिटकवून अशी काढायची। चिटकवून काढली की चोचीला शेंडा वाढलाय का, तो शेंडा पूर्णपणे काढतोय म्हणून जातो आणि ते पक्षी एकमेकाला जरी चोच मारली तरी जखमा होत नाही, म्हणून तिथे आपल्याला ते चोची कट करणं अत्यंत गरजेचा विषय आहे। परत आपल्याला काय करायचंय की आता अंडे उत्पादनासाठी हे पक्षी आपल्याला सांभाळायचे। मग त्यामध्ये जे लहान लहान पक्षी झालेले आहेत त्यावेळेस आपल्याला F1 नावाचं फिनिशरचं एक खाद्य असतं, ते त्यांना काय करायचं, फीड ते चालू करायचं आणि ते फीड चालू केलं की परत ती 5.5 ते 6 महिने झाले की त्या कोंबड्यांची अंडी द्यायला ती काय करते, सुरुवात करते। आता अंडी द्यायला सुरुवात झाली असं आपल्याला समजलं की खाद्यामधलं परत F2 नावाचं एक खाद्य आहे, ते खाद्य परत त्यांना सुरू करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीनची संख्या जास्त असते आणि ते जर खाद्य दिलं तर ती अंड्याची क्वालिटी, अंड चांगल्या पद्धतीने काय होते द्यायला चालू करतात आणि तिथून पुढे वर्षभर आधी कोंबड्या काय करतात, आपल्याला अंडे देतात। आता अंडे देत असताना गावरान कोंबड्याची सिस्टम काय असते की सुरुवातीच्या बॅचमध्ये ते 5 ते 6 अंडी देतात, परत 21 दिवस पुढे राहतात, परत काय करतात 8-10 अंडी देतात, परत 21 दिवस पुढे राहतात, परत 15-20 अंडी देतात, 21 दिवस पुढे राहतात। म्हणजे अशी सायकल त्यांची वर्षभर चालते। आता 1 वर्षानंतर अंडी देतात कोंबड्या, पण अंडी द्यायची कॅपॅसिटी काय होती, क्वांटिटी कमी होत
आता क्वांटिटी कमी झाली आणि त्यांचं भूक वाढली, खाद्य तर वाढायले, मग त्यावेळेस ती परवडतील आपल्याला नाहीच परवडत. त्यामुळे एकच असते आपली ब्रुडिंग रूममध्ये फक्त ते सांभाळायचे आणि परत ती लॉट आपण इकडे घेऊन असं कंटिन्युअसली सायकल काय करायचं कंटिन्युअसली चालू ठेवायचं. मग अशा पद्धतीनं आपण गावरान कोंबड्या अंड्यासाठी आपण काय सांभाळू शकतो. पण काही जणांना तयारी काय असते की आपल्याला त्या अंड्याच्या भांगडीत आपल्याला 90 दिवस झाल्यानंतर त्याला आपण विक्री करायची. आता 90 दिवस झाले त्यावेळेस त्या कोंबडीचं कोंबड्याचं अंदाजे वजन किती भरत असेल? किती भरत असेल? जवळपास कोंबडी जाते 1200-1300 ग्राम पर्यंत आणि कोंबडा जातो 1.5 किलो, 1.25 किलो, एखादा कोंबडा 2 किलो पर्यंत जाते. मग त्यावेळेस आपण 90 दिवस झाल्यानंतर ती काय करतो? चिकनसाठी विक्री करतो. पण आपल्याला चिकनसाठी विक्री करत असताना जर आपला पक्षी क्वालिटीचा तयार करायचा असेल आणि त्या पक्षाला मार्केट जर उपलब्ध करून द्यायचं असेल तर 90 दिवस थांबायची गरज नाही. एक मी सिस्टम सांगतो तुम्हाला. त्या सिस्टममध्ये आम्ही असं प्रयोग करून असे रिझल्ट काढलेले आहेत की तुमच्याकडे जे काही गावरान पक्षी सांभाळा त्याच्यामध्ये डिग्री क्रॉस असेल, कावेरी असेल, गिरिराज असेल, वनराज असेल, कडकनाथ असेल, गावरान असेल, ग्रामप्रिय असेल, कुठल्याही जातीत आपण आणू शकताय आणि तो पक्षी काय करायचा? फक्त 65 ते 70 दिवस काय सांभाळायचा. किती दिवस सांभाळायचा? 65 ते 70 दिवस. म्हणजे पुढच्या 20 ते 25 दिवसाचं खाद्य वाचणार आहे आपल्याला. आणि जसा पक्षी मोठा होईल त्याची भूक वाढत जाते आणि भूक वाढल्यामुळे पुढच्या 25 दिवसांमध्ये तो भरपूर फीड खाणार आहे, तेवढं फीड आपल्याला वाचणार आहे. मग त्यावेळेस काय करायचं? 65 ते 70 दिवसांमध्ये त्या पक्ष्यांना असं आपण प्रोटीनचं खाद्य द्यायचं की त्या पक्ष्याचं जी कोंबडी आहे का, कोंबडीचं वजन जवळपास 800 ते 900 ग्राम पर्यंत भरलं पाहिजे आणि कोंबडा 1000 ते 1100 ग्राम पर्यंत भरला पाहिजे. त्याच्यावर नको. जर वजन जास्त वाढलं की त्याला मार्केट कमी येतं आणि वजन जर तुमचं मेंटेन असेल तर मार्केट त्या पक्ष्यांना चांगलं असतं. आणि 65-70 दिवसामध्ये जो पक्षी सांभाळायचा त्याचं वजन आपण मेंटेन केलेलं आहे आणि त्या पक्षाची क्वालिटी पण त्याची सांभाळलेली असते. पंख पण त्याच्यावर चमकदार असते आणि चमकदार पंखाचा टवटवी जर कोंबडी असेल तर आपण चिकन आणण्यासाठी गेल्यानंतर तसंच कापल्यानंतर ती आपण आणायला तयार होतो. आणि तिथून पुढं आपण ज्या या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आवाज क्लिअर येत नसेल तर मी शेळीपालनाप्रमाणेच कुक्कुटपालनाचे सविस्तर व्हिडिओ टाकीन.